पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी एक धडाकेबाज कारवाई केली असून प्रभारी अधिकारी गोकुळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून 24 तासाच्या आत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। आतापर्यंतची ही सगळ्यात वेगवान कारवाई समजली जाते। धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। अवघ्या 13 महिन्यांच्या निष्पाप चिमुकल्या मुलीचा तिच्या चुलत्याने निर्घृण केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। मात्र तामलवाडी पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा उलगडा केला। 28 फेब्रुवारी 2026 रोजी महादेव माने राहणार गवळेवाडी यांनी आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली। तक्रारीनुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात BNS कलम 137(2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तपासाला सुरुवात करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। परिसरातील CCTV फुटेज, शेजाऱ्यांची चौकशी, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक तपास यावर भर देण्यात आला। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संशयाची सुई पीडित मुलीच्या चुलत्याकडे शंकरेश्वर माने याच्याकडे वळली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांनी चौकशीच्या दबावाखाली अखेर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीने दिलेल्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 ते 5:30च्या सुमारास त्याने झोपेत असलेल्या चिमुकलीला घरातून उचलून नेले, गावाबाहेरील शेतात नेऊन तिचा गळा दाबून खून केला। त्यानंतर गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने कोयत्याच्या साहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि जवळील चारीमध्ये पुरून टाकले। आरोपीच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी 2 पंचांसमक्ष घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर नियमांचे पालन करून पार पाडण्यात आली असून पुढील तपास आणि फॉरेन्सिक प्रक्रिया सुरू आहे। प्राथमिक तपासात उघड झाले की आरोपीच्या भावाची पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्यामुळे त्याच्या मनामध्ये तीव्र संताप होता। तसेच पीडित मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय होता। या संशयातून आणि संतापाच्या भरात त्याने हे निर्दयी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले।